बघा स्क्रीन शेअर झालेली आहे. अशा पद्धतीनं कॅन्डल पॅटर्नचं नाव आहे ट्विझर बॉटम. ओके, लिहून घ्या ट्विझर बॉटम. ड्रॉ करून घ्या. कॅन्डल पॅटर्न ड्रॉ करून घ्या. जितक्या जणांनी नोट्स पाठवल्या सर्वांच्या मी वाचन केल्या. अगदी व्यवस्थित लिहित आहात तुम्ही. व्यवस्थित जर्नी सुरू आहे. समाधान या गोष्टीचं वाटत आहे की ज्या गोष्टी मी तुम्हाला शेअरिंग देतोय त्या सगळ्या गोष्टी तुम्ही हुबेहूब इम्प्लिमेंट कराल. कारण नोट्सच सांगत आहेत की लक्षपूर्वक इंटरेस्ट घेऊन तुम्ही लिहित आहात. त्यामुळं पुन्हा एकदा स्वागत. नोट्स पाठवणाऱ्यांचं अभिनंदन, नाही पाठवणाऱ्यांचं त्याहून जास्त अभिनंदन. कारण क्लास सुरुवात होऊन जवळपास 10-11 दिवस झाले असतील. काही काही मंडळी असे एकदाही पाठवलेले नाहीत, त्यांचं विशेष अभिनंदन. तर कोणत्या हेतून पाठवत नाहीत मला नाही सांगता येत, त्या गोष्टी त्यांनाच माहिती. पण त्यांच्या या ऍक्शनवर सायकोलॉजी मध्ये जरूर बोलेल मी. सायकोलॉजी ज्यावेळेस असेल, सायकोलॉजी सेशन, त्यावर जरूर बोलेल. तोपर्यंत जर बोलायची संधी देणार नसाल तर जे ऍक्टिव्ह मेंबर आहेत त्यांच्या सोबत ऍक्टिव्ह व्हा. ब्रेन वॉश होईल या पद्धतीचं सायकोलॉजी सेशन घेईन मी. एक्साइटेड राहण्यासाठी. कधी त्याचा नंबर आहे ते तुम्हीच ठरवा, किती दिवसांनी येणार आहे. त्यानंतर बघू आपण. ओके, ड्रॉ करून घ्या पॅटर्न. ट्विझर बॉटम असं नाव आहे. ट्विझर बॉटम. ट्विझर बॉटम ड्रॉ करून घ्या. पलीकडचा चिमटा काय ड्रॉ करून घ्यायची गरज नाहीये. फक्त आपला कॅन्डल पॅटर्न ड्रॉ करा. ज्या पद्धतीनं मदर बेबी बुलिश हरामीला होतं ना, त्या पद्धतीचं हे सिम्बॉल आहे त्यांचं. चिमटा टाईप ट्विझर बॉटम किंवा कात्री, त्याला काय म्हणू, त्या पद्धतीनं हे काम करत असतं. म्हणून ते सिम्बॉल आहे त्यांचं. ड्रॉ करून घेण्यात वेळ नका घालू, काही प्रॉब्लेम नाही. आपण आता प्रत्यक्ष सुरुवात करूया. लिहा. ट्विझर बॉटम हा दोन कॅन्डल पासून बनणारा
पॅटर्न आहे, 2 कॅन्डल पासून बनणारा पॅटर्न आहे, त्यामुळं याला डबल कॅन्डल स्टिक म्हणतात. त्यामुळे याला डबल कॅन्डल स्टिक म्हणतात. यातील पहिली कॅन्डल बेरिश असते, तिचा कलर रेड असतो. पहिली कॅन्डल बेरिश असते, कलर रेड असतो. तर दुसरी कॅन्डल बुलिश असते, तर दुसरी कॅन्डल बुलिश असते. दुसऱ्या कॅन्डलचा कलर ग्रीन असतो. यामधील या पॅटर्न मधील व्हॉल्यूम चढत्या क्रमाने असतो. व्हॉल्यूम चढत्या क्रमाने असतो आणि ह्या दोन्ही कॅन्डल मध्ये रेड आणि ग्रीन दोन्ही कॅन्डल मध्ये विशेष गोष्ट अशी की दोन्ही कॅन्डल मध्ये विशेष गोष्ट अशी की विशेष बाब अशी की ह्या दोन्ही कॅन्डल सिंगल कॅन्डल प्रकारापैकी कोणत्याही असू शकतात. ह्या दोन्ही कॅन्डल सिंगल कॅन्डल प्रकारापैकी कोणत्याही असू शकतात. ह्या दोन्ही कॅन्डल सिंगल कॅन्डल प्रकारापैकी कोणत्याही असू शकतात. बुलिश पॅटर्न असल्याने सिंगल कॅन्डल प्रकाराच्या बुलिश कॅन्डल बघाव्यात. हा बुलिश प्रकार असल्याने सिंगल कॅन्डल प्रकारापैकी बुलिश कॅन्डल बघाव्यात. बुलिश कॅन्डल पैकी कोणत्या परत रिपीट करा ना. हा बुलिश प्रकार असल्याने
हा बुलिश प्रकार असल्याने सिंगल कॅन्डल प्रकारापैकी बुलिश कॅन्डल बघाव्यात. सिंगल कॅन्डल प्रकारापैकी बुलिश कॅन्डल बघाव्यात. सिंगल कॅन्डल प्रकारापैकी बुलिश कॅन्डल बघाव्यात. ओके, चेंज इन पॅराग्राफ. चार्टवर मोठ्या ट्रेंड रॅली नंतर डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर डिमांड झोनवर बनतो. सपोर्टवर, बॉटमवर किंवा डिमांड झोनवर बनतो. कोणता पॅटर्न बनतो? सर आवाज गेलाय का? थांबा, एक सेकंद थांबा जरा. एक मिनिट थांबा जरा. चार्टच्या सपोर्टवर, बॉटमवर किंवा डिमांड झोनवर बनतो. ट्विझर बॉटम बनल्यानंतर मार्केटवरील ट्विझर
बॉटम बनल्यानंतर मार्केटवरील सेलर्सची पकड कमकुवत होत असते. फ्रीजर बॉटम बनल्यानंतर मार्केटवरील सेलर्सची पकड कमकुवत होत असते. आणि बायर्स ऍक्टिव्ह होत असतात. आणि बायर्स ऍक्टिव्ह होतात. मार्केटवरील सेलर्सची पकड कमकुवत होत असते आणि बायर्स ऍक्टिव्ह होत असतात. या पॅटर्न नंतर क्रिएट होणारी नेक्स्ट कॅन्डल शक्यतो गॅप अपने ओपन होत असते. कन्फर्मेशन सहित एंट्री केल्यानंतर या पॅटर्न मधून मोठे टार्गेट मिळू शकतात. कन्फर्मेशन सहित एंट्री केल्यानंतर या पॅटर्न मधून मोठे टार्गेट मिळू शकतात. ओके. पॅराग्राफ चेंज करा. ओके. पॅराग्राफ चेंज आणि आता सुरुवात करा. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना गॅप डाऊन ने ओपन व्हावी लागते. शक्यतो ती कॅन्डल गॅप डाऊन ने ओपन होत असते. असं गॅप डाऊन ने ओपन होत असते. पॉसिबिलिटी आहे गॅप डाऊन ने ओपन होत असते. पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी कॅन्डल ओपन होताना शक्यतो ती गॅप डाऊन ने ओपन व्हावी लागते किंवा होऊ शकते.
आणि पहिल्या कॅन्डलचा लो आणि पहिल्या कॅन्डलचा लो ज्या ठिकाणी आहे आणि पहिल्या कॅन्डलचा लो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी दुसऱ्या कॅन्डलचा लो पहिल्या कॅन्डलचा लो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी दुसऱ्या कॅन्डलचा लो असायला हवा. त्याच ठिकाणी दुसऱ्या कॅन्डलचा लो असायला हवा. त्याच ठिकाणी दुसऱ्या कॅन्डलचा लो असायला हवा. म्हणजेच इक्वल लो ही सिच्युएशन सर एक बार रिपीट करता ये वाक्य. काय म्हणले? रिपीट करू? काय रिपीट करायचं? वाक्य तर व्यवस्थित दिलं होतं ना. दोन्ही कॅन्डलचा लो इक्वल असायला हवा. दोन्ही कॅन्डलचा लो इक्वल असायला हवा किंवा इक्वल पाहिजे. दोन्ही कॅन्डलचा लो इक्वल असायला हवा. ही कंडिशन यामध्ये खूप मॅटर करते. दोन्ही कॅन्डलचा लो इक्वल असायला हवा ही कंडिशन यामध्ये खूप मॅटर करते. घाई होत नाही ना सांगण्यात? नाही सर. ओके, व्यवस्थित लिहून घ्या, काय अडचण नाही. दोन्ही कॅन्डलचा लो इक्वल असायला हवा, सेम असायला हवा, ही कंडिशन या पॅटर्न मध्ये खूप मॅटर करते. ही कंडिशन या पॅटर्न मध्ये खूप मॅटर करते. परत पुढे कंटिन्यू लिहा. लो इक्वल असल्यानंतर किंवा लो सेम ठेवून, लो इक्वल असल्यानंतर किंवा लो सेम ठेवून ग्रीन कॅन्डल लो सेम ठेवून ग्रीन कॅन्डल कुठेही क्लोज होऊ द्या, कुठेही क्लोज झाली तरी चालेल. लो सेम ठेवून ग्रीन कॅन्डल कुठेही क्लोज होऊ द्या, तरीही चालेल.
परंतु व्यवस्थित लिहून घ्या, सावकाश देतोय. लो सेम ठेवून ग्रीन कॅन्डल कुठेही क्लोज होऊ द्या तरीही चालेल, परंतु ग्रीन कॅन्डलचा हाय, ग्रीन कॅन्डलचा हाय आणि रेड कॅन्डलचा हाय, ग्रीन कॅन्डलचा हाय आणि रेड कॅन्डलचा हाय ग्रीन कॅन्डलचा हाय आणि रेड कॅन्डलचा हाय सेम असतीलच असे नाही, सेम असतीलच असे नाही. ग्रीन कॅन्डलचा हाय आणि रेड कॅन्डलचा हाय सेम असतीलच असे नाही, असावेत ही असे नाही. यामध्ये फरक चालू शकतो. असतीलच असे नाही, असावेत ही असे नाही, यामध्ये डिफरन्स चालू शकतो. यामध्ये डिफरन्स चालू शकतो. कधी 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 रेड कॅन्डलच्या हाय पेक्षा ग्रीन कॅन्डलचा हाय कमी असू शकतो. यामध्ये कधी कधी ग्रीन कॅन्डलच्या हाय पेक्षा रेड कॅन्डलचा हाय कमी असू शकतो. तरीही चालेल, तरीही चालेल. बघा, हायच्या बाबतीत 3 कंडिशन आहेत. मी 3 कंडिशन लिहून घेतलात का? ऑब्झर्वेशन करा जरा. मी बोलतो त्यानंतर ऑब्झर्वेशन करा. हायच्या बाबतीत ग्रीन आणि रेड कॅन्डलचा हाय सेम असू शकतो, असावेत असे नाही किंवा नसूही शकतो. असावेत असं काही बंधन नाही. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, ग्रीन कॅन्डलचा हाय रेड कॅन्डल पेक्षा जास्त असू शकतो, कमी असू शकतो. बघा, आणि तिसरा पॉइंट, रेड कॅन्डलचा हाय ग्रीन कॅन्डल पेक्षा जास्त असू शकतो, कमी असू शकतो. त्यामुळं 3 हायच्या बाबतीत ही आपल्याला लवचिकता ऍडजस्ट करायची आहे. हाय मॅटर अजिबात करत नाही. हायच्या बाबतीत लवचिकता आपल्याला ऍडजस्ट करायची आहे. पण यात 3 पॉइंट आहेत. 3ही पॉइंट तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. 3ही पॉइंट लक्षात घेणं आवश्यक आहे. हा, म्हणून बारकावे देतोय. माझं वैशिष्ट्यच ते आहे आपलं, की तुम्ही व्यवस्थित शिकला पाहिजे. ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्हाला माहिती नव्हत्या ते माझ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला माहिती व्हाव्यात, यातनं तुम्ही परफेक्ट बनावेत, तुमचं ट्रेडिंग लाईफ एकदम योग्य मार्गावर यावं, या सगळ्या गोष्टीच्या प्रयत्नातून हे बारकावे देतोय मी. नाहीतर मला ट्विझर बॉटम अगदी 2 मिनिटात संपवता आला असता, जे की कॉमन युट्यूबर लोक युट्यूबवर सांगतात आणि ते तुम्ही ऐकता आणि त्याला लाखो व्ह्युअर्स, फॉलोअर्स, लाईक काय काय म्हणतात, ते सगळ्या भानगडी तुम्हाला माहित आहेत आणि ते युट्यूब वाले लाखो रुपये कमवतात त्यातनं. बघा, ही गोष्ट सत्य आहे का खोटं आहे का? सत्य आहे का सांगा. हे बघा, हे अशा गोष्टी आहेत. पटला असेल तर वाक्याला लाईक करा, नाही तर नाही पण म्हणू शकता, काय अडचण नाही आपल्याला. त्यामुळं आपल्याला पॅटर्न लक्षात घेत असताना सेम लो कंडिशन, त्यानंतर हायच्या बाबतीत सेम असू शकतो, नसूही शकतो. नसला तरी चालतं, असला तरी चालतं. कधी रेड कॅन्डल बी आप असेल, त्याचा हाय असेल, किंवा कधी ग्रीन कॅन्डलचा हाय असेल. ओके. आता इथून पुढं इथपर्यंत ओके.
करून घेण्यात तुमची जरा कसोटी आहे, तुम्हाला वेळ लागू द्या 5 मिनिट. पण हे 12 पॅटर्न आहेत, अनुक्रमांक सहित 12 पॅटर्न, 1 2 3 4 12. इतक्या प्रकारे ट्विझर बॉटम बनत असतो. म्हणून मगाशी तुमचं एकाच वाक्यात क्लिअर केलंय की बॉटमवर ट्विझर, सपोर्टवर बॉटमवर किंवा डिमांड झोनवर ट्विझर बॉटम पॅटर्न बनत असताना सिंगल कॅन्डल पॅटर्न पैकी कोणत्याही प्रकारच्या कॅन्डल असू शकतात, त्या तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत. अगदी व्यवस्थित ड्रॉ करा, इथं चुकू नका. त्यानंतर मग पुढच्या गोष्टी घेऊयात. अगदी व्यवस्थित घ्या, घाई करू नका.
बघा 12 पॅटर्न आहेत. सर्वांचं झालं असेल तर सर्वांनी सांगा मेसेज मध्ये किंवा थंब देऊन झालं म्हणून. एक दोघांच्या थंबवर बघा मी कसा विश्वास ठेवायचा. 12 झालेत का सर्वांचे, तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये असं माझं मत आहे. ओके, स्पीकर ऑन करायची गरज नाही, माईक ऑन करायची, फक्त मेसेज सांगितलं तरी चालेल. मेसेज मध्येच सांगा, वाय टाईप करा फक्त. येस कम्प्लीट झालं की वाय टाईप करा, त्यानंतर पुढे जाऊ आपण. ओके झालंय का? नो. ओके. बालराजे चौधरी सरांच्या नोट्स खूप छान असतात, खूप छान म्हणजे खूप छान. बढिया. असं मन लावून काम केलं ना, खूप लवकर मार्केट शिकता येतं बघा. होऊ दे सावकाश, काय अडचण नाही. इट्स ओके. बघा स्टार्ट करायचं का?
आता एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट या 3 गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट. पहिल्यांदा एंट्री लिहा. 3 प्रकारच्या एंट्री यामध्ये आहेत, 1 2 3. काळजीपूर्वक देईल, व्यवस्थित लिहा. पुन्हा इम्प्लिमेंट करायचे तुम्हाला लाईफ टाइम. आजचा क्लास झाल्यानंतर ही खूप मोठी शिदोरी तुमच्या सोबत असणार आहे. चला, एंट्री नंबर 1, ट्विझर बॉटम कॅन्डल पॅटर्नचा कॅन्डल पॅटर्न मध्ये असं करा. ट्विझर बॉटम कॅन्डल पॅटर्न मध्ये जर सेम हाय असेल, तर सेम हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. एक नंबरची एंट्री आहे. ट्विझर बॉटम कॅन्डल पॅटर्न मध्ये सेम हाय असेल तर सेम हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. सेम हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. एंट्री नंबर 2 आहे. ग्रीन कॅन्डलचा हाय जास्त असेल तर ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. ग्रीन कॅन्डलचा हाय जास्त असेल, स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. ग्रीन कॅन्डलचा हाय जास्त असेल तर ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. म्हणजे स्क्रीनवर बघितल्यानंतर डबल कन्फर्मेशन होईल, म्हणजे दुहेरी कन्फर्मेशन होईल तुम्हाला. ओके. एंट्री नंबर 3, रेड कॅन्डलचा हाय जास्त असेल, रेड कॅन्डलचा हाय जास्त असेल तर रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. स्क्रीनवर बघू शकता. रेड कॅन्डलचा हाय जास्त असेल तर रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री. ओके. 3 एंट्री झाल्या असतील तर स्टॉप लॉस घ्यायचा आहे. तिन्ही एंट्री झाल्या असतील तर स्टॉप लॉस. ट्विझर बॉटम कॅन्डल पॅटर्नचा लो, ट्विझर बॉटम कॅन्डल पॅटर्नचा लो स्टॉप लॉस ठेवावा. सर रिपीट करा ना हे वाक्य. ट्विझर बॉटम कॅन्डल पॅटर्नचा लो, ट्विझर बॉटम कॅन्डल पॅटर्नचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री. स्टॉप लॉस असेल ना. सॉरी, हा स्टॉप लॉस. ट्विझर कॅन्डल पॅटर्नचा लो स्टॉप लॉस. ट्विझर बॉटम कॅन्डल पॅटर्नचा लो स्टॉप लॉस आणि टार्गेट. टार्गेट एंट्री नंतर चार्टवर
एंट्री नंतर चार्ट वर जोपर्यंत एंट्री नंतर चार्ट वर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही, एंट्री नंतर चार्ट वर जोपर्यंत ट्रेंड बदलण्याचा संकेत मिळणार नाही तोपर्यंत टिकून राहायचं आहे, तोपर्यंत टिकून राहायचं आहे. तोपर्यंत टिकून राहायचं आहे. ओके. ओके. स्क्रीन बघा, समजून घेऊन बघा. पिझर बॉटम बनलेला आहे. आता स्क्रीनवरील पॅटर्नला कोणी कोणी बुलिश हरामी सुद्धा म्हणू शकतं, पण बुलिश हरामी आपल्याला गॅप डाऊन ने ओपन व्हायला पाहिजे आणि इथं इक्वल लो पाहिजे. असे व्हीआयपी पॉइंट आहेत, ते तुम्ही वेगळे काढायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्या जसं मी पाठीमागे लिहूनच दिलं होतं, मी तुम्हाला ते पॉइंट सांगत होतो असं असं करा, तर त्यावेळेस आपला वेळ होता म्हणून लिहून दिला त्या दिवशी मी ते. पण या गोष्टी आता तुम्हालाच करायचं आहे, कारण कितीही बारकावे मी लिहून दिलो, फक्त तुम्ही आंदेव 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 घ्यायचंच काम करताय. चार्ट शेअरिंग करा म्हणलं तर एक दोघच करतायत, नोट्स पाठवा म्हणलं तर एक दोघच पाठवतायत. मग आमचं आंदेव आंदेव मी बंदेव 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 केलं ना, मग बघा कसं तुम्हाला कसं वाटेल बघा. अशा पण गोष्टी आहेत, ते करू शकतो मी, पण तसं करणार नाही. तुम्हाला एकदा दोनदा तीनदा 10दा 20दा 50दा 100दा सांगून बघेल, ऐकणं गेल्यावर मग असे असे चॅप्टर आहेत आपल्याकडे, तुमच्या डोक्याला मुंग्या येतील अक्षरशः. इतके सिक्रेट आहेत पुढच्या सेशन मध्ये. फक्त क्लास हे इतकं बाहेर पडते की तुम्हाला हे कधीच माहिती नसलेल्या गोष्टी आता माहिती व्हायल्यात, पण मोठे मोठे जे पुढचे चॅप्टर आहेत त्यावर बोलायला गेल्यानंतर तुम्ही म्हणाल की मी इतके दिवस ट्रेडिंगच का केलो, असा विषय होईल. त्यामुळं माझी जी अपेक्षा आहे ती पूर्ण करा. जास्त काही अपेक्षा नाही, किंवा मी म्हणत नाही की बाबा खूप कमी फीस मध्ये मी तुम्हाला हे सगळं देतोय, असं काहीच बोलत नाही. किंवा आणखी मला 10,000 रुपये वाढवून द्या, नाही नाही मला परवडतच नाही, मी घेणारच नाही, असं काही विषय आहे का मला सांगा. आपल्याच बांधवांकडे आणखी माझी पेंडिंग बाकी आहे, फक्त एकदा दोनदा मेसेज टाकून पाहिला मी, आलेली नाही आणखी. ते तुम्हाला पण कळायला पाहिजे की ठेवली पाहिजे का नाही. अडचणी प्रत्येकाला असू शकतात, तुमच्या सहित मला पण. त्यामुळं थोडस समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या फोन पेला थोडस 2-3 मिनिटाचा वेळ देणं गरजेचं आहे. तर असं केलं तर बरं होईल. काही गोष्टी आहेत, इट्स ओके. असो, आता आपण ट्विझर बॉटम बघितलेला आहे, ट्विझर टॉप बघूया, त्यानंतर मग प्रॅक्टिस घेऊया, त्यानंतर सुट्टी. आज वेळ लागेल सुट्टीला, कोणी घाई करायचं नाही, घाई केला तर तुमचंच नुकसान होईल. इट्स ओके. हा, ट्विझर टॉप कॅन्डल पॅटर्न आहे, ट्विझर टॉप असं लिहा.
विझर टॉप ड्रॉ करून घ्या. ड्रॉ करून घ्या आणि आपल्या मेन ग्रुपवर कुणीतरी एकानं नॉन क्लास मेंबर आहे, ते आपला क्लासचा मेंबर नाही आहे, तो ग्रुप मेंबर आहे, त्याने स्क्रीनशॉट शेअर केला तेवढं बघा. सगळ्या इंट्राडेचे पोझिशन्स आहेत आणि कॅश होल्डिंग इंट्राडे केले त्यांनी आणि त्याने प्रॉफिट शेअर केले बघा. मान्यच आहे प्रॉफिट झाले, पण हा एकच दिवस असतो, दुसऱ्या दिवशी याच्यापेक्षा दुप्पट लॉस असतो. क्वांटिटी बघा, किती शेअर्स आहेत, किती ट्रेड झालेत ते बघा. त्यानंतर त्याला कुठला काही सेटअप आहे का, काय आहे का, काय आहे बघा. 183 घेतला आणि 186 ला सेल केला. 1000 क्वांटिटी घेतली, 3च पॉइंट घेतले, 3300 रुपये प्रॉफिट घेतला बघा. कमाल बघा. त्यानंतर पुढचा कुठला आहे, आयनॉक्स इंडिया कोणता आहे तो, 1500 शेअर्स आहेत, 159 ला घेऊन 161 ला काढलाय, 2च पॉइंट वर समजा. त्यानंतर हुडको 1500 शेअर्स, आयनॉक्स आयनॉक्स आहे का तो, ओके. हुडको बघा 315 ला घेऊन 317 ला. कोचिनशिप सुद्धा तसंच आहे, 300 शेअर्स आहेत. हुडको हिंदाल्को हिंदाल्को नसेल हा, हुडको दिसतोय हा. हिंदाल्को स्पेशल त्याचा बरोबर आहे, हिंदाल्कोचा टायटल हिंदाल्कोचा आहे. NHPC सुद्धा बघा 103 ला घेऊन 103 लाच काढलाय, 500 क्वांटिटी घेतली. किती बघा, हे फक्त थ्रिल टाइमपास या गोष्टी असतात यामध्ये फक्त. आणि जे डिमॅट मध्ये पैसे असतात ना, ते व्हर्च्युअल होतात आणि हे जर नोटा आल्या ना तर त्याचे रिअल मूल्य कळतं. बघा, इतक्या आपल्या चर्चेपैकी क्लास संपल्यानंतर तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण होणार आहेत ते त्यांना विचारा. आता आपण जितकं बोललो त्याच्यावर, कसा घेतला, काय घेतला.
बघा ड्रॉ झाला असेल, इट्स ओके. आपण आपल्या पॉइंट कडे येऊ. डबल कॅन्डल पॅटर्न आहे, बेरिश पॅटर्न आहे, डबल कॅन्डल पॅटर्न आहे, बेरिश पॅटर्न आहे. यातील पहिली कॅन्डल ग्रीन असते, दुसरी कॅन्डल रेड असते, दुसरी कॅन्डल रेड असते. सिंगल कॅन्डल प्रकारापैकी सिंगल कॅन्डल प्रकारापैकी बेरिश प्रकारच्या कोणत्याही दोन कॅन्डल असू शकतात. कोणत्याही दोन कॅन्डल असू शकतात. कोणत्याही दोन कॅन्डल असू शकतात. व्हॉल्यूम चढत्या क्रमाने असतो. व्हॉल्यूम चढत्या क्रमाने असतो. ओके. पॅराग्राफ चेंज करा. चार्टवर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर, चार्टवर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर टॉपवर किंवा सप्लाय झोनवर बनतो. हा पॅटर्न क्रिएट झाल्यानंतर बायर कमकुवत होतात, बायर्स कमकुवत होतात आणि मार्केटवर सेलर्सचं प्रभुत्व वाढायला लागतं. हा पॅटर्न क्रिएट झाल्यानंतर बायर्स कमकुवत होतात आणि मार्केटवर सेलर्सचं प्रभुत्व वाढायला लागतं.
ओके, तर पॅराग्राफ चेंज करा. नेक्स्ट कॅन्डल कुठली ओपन होते राहिला का मुद्दा? बोला. या पॅटर्न नंतर नेक्स्ट कॅन्डल शक्यतो गॅप डाऊन ओपन होते असा मुद्दा राहिला का? म्हणजे हो घ्या की, आता काय अडचण नाही. या पॅटर्न सॉरी मी नाही, तो इथंच असावा असं काही नाही. आता माझ्या बोलण्यातनं तो विसरला असेल बोलण्याच्या ओघात, तो नंतर पण ऍड करता येतो पुढच्या पॅराग्राफला सुद्धा. येस, ते तुमच्या सांगायची सवय आम्हाला मला हे झाली आहे ना, त्यामुळे असं वाटलं एकदम की हा येईल आता मुद्दा. नाही नाही नाही, असं काही नाही का इथंच घ्यावा असं काही नाहीये, पुढं पण घेता आला असं. सॉरी सर. हा ओके. आणि एक पॉइंट मागे बोललो होतो बघा, बेरिश आणि बुलिश दोन्ही पॅटर्न आपण बघत असताना जर समजा आपण अगोदर बुलिश बघितला आणि बेरिश बघत असताना एखादा पॉइंट स्किप झाला बोलण्यातल्या ओघातलं, तर ते तुम्ही तिथं कनेक्टिंग डॉट एकदम व्हाईस वर्सा ऍड करून घ्यायचंय. मी मगाशी बोललो एकदा पाठीमागं, ते तुम्ही तिथे ऍडिशन करून घ्यायचं की असं असेल तर ते आपल्याला हे पाहिजे होतं वाक्य. चला पुढचा पॉइंट आहे, पॅराग्राफ चेंज करा. हा, पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर, पहिल्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी कॅन्डल शक्यतो गॅप आपने ओपन व्हावी, शक्यतो गॅप आपने ओपन व्हावी. आणि दुसरी कॅन्डल आणि पहिली कॅन्डल यांचा हाय, दुसरी कॅन्डल आणि पहिली कॅन्डल यांचा हाय सेम असावा लागतो. पहिली कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल यांचा हाय सेम असावा लागतो, इक्वल असावा लागतो. ही कंडिशन यात मॅटर करते. हाय सेम असावा लागतो, ही कंडिशन यात मॅटर करते. तसेच दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग कुठेही झाली तरी चालेल, दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग कुठेही झाली तरी चालेल, परंतु दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग कुठेही झाली तरी चालेल, परंतु लो मात्र, परंतु दुसऱ्या कॅन्डलचा लो मात्र पहिल्या कॅन्डल पेक्षा जास्तही असू शकतो, कमीही असू शकतो, किंवा सेमही असू शकतो. लो मात्र पहिल्या कॅन्डल पेक्षा जास्तही असू शकतो, कमीही असू शकतो, किंवा सेमही असू शकतो. यामध्ये लवचिकता असते.
त्यामध्ये लवचिकता असते. ओके. घ्यायचंय 12 पॅटर्न आहेत. अशा पद्धतीनं विझर टॉप डबल कॅन्डल पॅटर्न प्रकार आहे. पाच मिनिट वेळ लागू द्या, पण तुमचं हे काम खूप इम्पॉर्टंट होईल. निफ्टी एनर्जी 1 तासाचा चार्ट असं आठवण करा मला पुन्हा. निफ्टी एनर्जी 1 तासाचा चार्ट. एक तास आणि 3 मिनिट एनर्जी इंडेक्स. इट्स ओके.
त्यानंतर IT मंथ टाइम फ्रेम, IT मंथ टाइम फ्रेम, आपला वेळ वाचेल त्यासाठी तुम्हाला ह्या हिंट देऊन ठेवतोय. शोधत बसायची नंतर काही वेळ येणार नाही. माझ्याकडे वेळेची टाईट फायटिंग असल्यामुळं या गोष्टी मी अगोदर ड्रॉ करून ठेवलेल्या नाहीत, नाहीतर शोधत बसायची वेळ येणार नाही हे मला पण माहिती आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर आयत्या वेळी शोधतायत. अगोदर पण शोधलेल्या होत्या, पण माझे तो स्क्रीनशॉट ते डिलीट झाल्यात मोबाईल मधनं. मोबाईल मध्ये ठेवलेल्या होत्या मी त्यामुळे ते तुम्हाला देता येईना म्हणून शोधत बसलो. परंतु प्राइस पॅटर्न बघताना, ट्रॅडिशनल प्राइस पॅटर्न बघताना शोधत बसायची वेळ येणार नाही, त्याची काळजी घेईल मी. वेळेच्या प्रॉब्लेम मुळे होतं ते तसं. बघा मी काय काय बोललो होतो, निफ्टी एनर्जी आणि TIT आणि निफ्टी ज्युनियर या 3 गोष्टी आहेत. तिन्हीवर बघायचं फास्टली आणि मग थांबायचं, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, यस, हे झालंय का? आत्ताचा चॅट झाला का? हे जर ड्रॉ करून होत असेल तर बघा, सांगा. ओके, काय अडचण नाही. बघा आता बरेच जण आपल्या क्लासेसला जॉईन व्हायला पहिले बॅचेस पासून ट्राय करत होते, ते आता या बॅचला तुम्ही आलात. मला एक सांगायचं होतं, आता तुम्हाला एक वाटत असेल फिलिंग की मी खूप उशीर केलाय, पहिल्या बॅचला मी का जॉईन झालो नाही, असं मनातल्या मनात तुम्ही स्वतःलाच म्हणत असाल, पण शेअरिंग नाही केली, पण ते मला ओळखायला येतं. कारण बऱ्याच जणांचे फीडबॅक या त्या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येतं की उशीर केलेला आहे. असं बघा किती जणांच्या मनात खंत आहे, सांगा जरा कोणत्याही माध्यमातून थोडा उशीर केला, आणि इतक्या उशीर करण्याच्या प्रवासात किती लॉस केला ते पण सांगा. आपले एक मेंबर, एंट्री नंबर 1, सेम लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, सेम लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, सेम लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, एंट्री नंबर 2, ग्रीन कॅन्डलचा लो जास्त असेल, ग्रीन कॅन्डलचा लो जास्त असेल तर तो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, ग्रीन कॅन्डलचा लो जास्त असेल झाली, ग्रीन कॅन्डलचा लो जास्त असेल तर तो स्क्रीनशॉट नाही माझ्याकडे, इट्स ओके. तर एंट्री, ग्रीन कॅन्डलचा लो जास्त असेल तर तो लो ब्रेक झाल्यास एंट्री. एंट्री नंबर 3, रेड कॅन्डलचा लो जास्त असेल तर रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री,
सर 2 नंबरची एंट्री परत सांगा ना. रेड कॅन्डल सर आवाज येत नाही. आवाज आहे माझा? ओके. बघा, ग्रीन चा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, किंवा इक्वल लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री. इट्स ओके. पहिली एंट्री होती सेम लो ब्रेक झाल्यानंतर, दुसरी एंट्री होती ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर, आणि तिसरी एंट्री आहे रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर. आता काही डाऊट आहे का एंट्रीत? नाही, ओके. हा, आता स्टॉप लॉस घ्या. स्टॉप लॉस ट्विझर टॉप कॅन्डलचा हाय, ट्विझर टॉप कॅन्डलचा हाय. आणि टार्गेट एंट्री नंतर जोपर्यंत चार्टवर ट्रेंड बदलण्याचे संकेत मिळणार नाहीत, एक्झिट घ्यायची नाही. क्लिअर दिसतो का? निफ्टी ज्युनियर म्हणजे निफ्टी नेक्स्ट 50 असा आहे तो. ओके. बघा, सर्कल ज्या ठिकाणी मी केलंय तिथं होतंय का पॅटर्न? बघा, सर्कल ज्या ठिकाणी आहे ट्विझर बॉटम, ट्विझर बॉटम, आणि त्यानंतर टार्गेट बघा अशा पद्धतीनं ट्विझर बॉटम सपोर्ट वर बनल्यानंतर, एकदम ऍक्च्युअली सपोर्ट आहे, सपोर्ट वर बनल्यानंतर इथं सुद्धा आहे, हा सुद्धा आहे इथं रेड कॅन्डल. इथं आहे का? बघा, ट्विझर बॉटम आहे का?
ह्या दोन कॅन्डल मध्ये आहे का बघा. सांगा येस येस और नो. सर. हा, तर एंट्री कुठे झाली असते आता व्हायला पाहिजे सांगा या पॅटर्न नुसार. बोला पटापटा पटापटा. ग्रीन कॅन्डल हाय होती, त्याच्या हाय ब्रेक केल्यानंतर. येस, हे ग्रीन कॅन्डलचा हाय या ठिकाणी ब्रेक केल्यानंतर एंट्री. परत मार्केट या ठिकाणी सपोर्टला इथं रिटेस्ट घ्यायला आले, इथून वर गेलं, परत आले, पण सेम जी लाईन आहे इथून वर गेली, एक्झॅक्ट इथे एंट्री झाली असती. या दोन कॅन्डल मध्ये आहे का. दिसतोय का. सर्कल केले बघा, दिसतंय का. हो सर. अशा पद्धतीने ट्विझर बॉटम आणि त्यानंतर कुठला बोललो होतो मी, निफ्टी आयटी ना. आयटीच होता का. निफ्टी आयटी मंथ आणि निफ्टी एनर्जी. ओके, निफ्टी एनर्जी घेऊया अगोदर. तिथे निफ्टी एनर्जी मध्ये टॉप आहे, ट्विझर टॉप भेटला मला. ट्विझर टॉप एनर्जी, ट्विझर टॉप. टाइम फ्रेम डे बोललो होतो ना मी. डे नाही, 1 तास. 1 आवर ना. येस 1 आवर. ठीक आहे, इथं सर्कल करून ठेवलेला आहे बघा. सर्कल मध्ये सर्कल जरा आहे का बघा. हे सर्कल बघा या ठिकाणी, या दोन येस कॅन्डल. सर. येस बघा, एकदम सेम हाय आहे. एंट्री कुठे झाली असती बघा. यस, ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री, त्यानंतर हे इकडचं टार्गेट. कसं कॅन्डल पॅटर्न मध्ये इतकी पॉवरफुल क्षमता असते बघा. हे वन वे मुवमेंट देऊ शकतात. म्हणून म्हटलं होतं की जसंही हा कॅन्डल पॅटर्न बनेल, बायर्स बॅकफुटवर पडतील, म्हणजे बायर्स कमकुवत होतील आणि सेलर्स मार्केटवर प्रभुत्व गाजवतील. सेलर्सचा पगडा मार्केटवर निर्माण होईल, ते या रूपामध्ये असतं. अशी क्षमता असते. आता परत 3 मिनिटाची एक टाइम फ्रेम आहे इथं. 3 मिनिटावर इथे दिसतं का बघा. शोधा म्हणजे सापडेल. इथं पण दिसते का बघा, या दोन कॅन्डल आहे का बघा. येस हे सर. काय आहे, हे काय आहे. ट्विझर बॉटम. हे अशा पद्धतीनं आहे. मला सांगा, असा ट्विझर बॉटम तुम्हाला भेटलाय, परफेक्ट एंट्री पॉइंट भेटलाय, तर आणि आज ज्यांनी स्क्रीनशॉट टाकलाय तेवढी अमाऊंट तुमच्याकडे आहे, तर तुम्ही काय करणार सांगा. परफेक्ट एंट्री ही आपली असेल का, ते कुठेही 2-2 पॉइंट घेऊन एक्झिट करण्याची एंट्री योग्य असेल सांगा. परफेक्ट एंट्री पाहिजे सर. हा, परफेक्ट एंट्री जर असेल आपल्याकडं, तर आपला प्रॉफिट मार्केट सुद्धा म्हणेल की हे तुमचा प्रॉफिट आहे, तुम्ही घेऊन जा. अशा पद्धतीनं हे ट्रॅक करता आलं पाहिजे दोन्ही साइडला.
इथे परफेक्ट आहे बघा, ट्विझर बॉटमच आहे इथे, हे बघा आहे का बघा, भेटतोय का बघा, दिसला का? येस सर. येस, ओके. बघा आणखी उदाहरण घ्यायचे का थांबायचं? तर यामध्ये फक्त एक्झिटचं अजून मला म्हणतं हे वाक्य आपण म्हणतोय पण ते एक्झॅक्ट कळत नाहीये की ट्रेंड जो बंद बदलण्यास संकेत. आता आपण डे फ्रेमला बघत असतो तर ट्रेंड बदलताना ते असं काही काही हे होतं, कसं ते समजायचं? हा, तुमचा प्रश्न काय आहे नेमकं सांगा. एक्झिट, टार्गेट. हा हा हा, म्हणजे टार्गेट कधी बुक करायचं हे कळत नाही असं म्हणत आहात का? हा, म्हणजे आता याच्यात एक टार्गेटचं उदाहरण द्या ना एक असं. हा, ओके ओके. आता इथूनच देऊ टार्गेटचं उदाहरण. आता हे बघा, चांगला क्वेश्चन विचारलात तुम्ही. बघा या ठिकाणी रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायची आहे, कारण या दोन कॅन्डल मध्ये रेड कॅन्डलचा हाय जास्त आहे, म्हणून रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर एंट्री इथे येईल. इथून स्टॉप लॉस इथे लावून टाका. स्टॉप लॉस समजलं. आता प्रॉफिट कुठपर्यंत बुक करायचं आहे, म्हणजे टिकून कुठपर्यंत राहायचंय, त्यासाठी आपल्या ह्या पॅटर्न नुसार जो रूल्स आहे तो रूल्स आता मी असं सांगेल की एकदा एंट्री घेतल्यानंतर जोपर्यंत आतापर्यंत कॅन्डल शिकलेल्या आहेत त्यापैकी जितक्या बेरिश कॅन्डल टॉपवर बनतात, रेजिस्टन्सवर बनतात, ते सिंगल कॅन्डल प्रकाराच्या असू द्या की बेरिशच्या आपल्या डबल कॅन्डल प्रकाराच्या असू द्या, बघा त्यातनं आठवा त्यापैकी काय बनतंय का इथं कुठलं, इथं एवढ्या ह्या स्ट्रक्चर मध्ये कुठं बनतंय का, तिथं एक्झिट व्हायचंय आपल्याला. हे बघा ही कॅन्डल कोणती आहे, इथली बेरिश आहे ना. येस. हा, मग ही कॅन्डल सुद्धा आपल्याला ट्रेंड बदलण्याचा संकेत देत आहे असं सांगते. आणि त्यानंतर इथून बघा इकडे मार्केट एवढं पडलेलंच आहे, नंतर साइड गेला, परत इकडे डाऊन ट्रेंड सुरू झाला, म्हणून अशा कॅन्डल आपल्याला शोधायच्या आहेत. मग त्या बेरिशनेस तयार क्रिएट करणाऱ्या कॅन्डल पाहिजे आणि त्या रेजिस्टन्स वर बनणाऱ्या पाहिजे. समजा इथंही तुम्ही एक्झिट नाही केली चालेल, मग मार्केट काय करेल, या ठिकाणी बघा इथं हा कोणता डबल कॅन्डल पॅटर्न प्रकार आहे सांगा या दोनचा. मी सगळं डिलीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता सांगा कोणता आहे. बेरिश पिअर्सिंग, पिअर्सिंग नाही, ट्विझर टॉप, नाही ट्विझर टॉप पण नाही. ट्विझर टॉप आहे का सांगा, हा इक्वल आहे का सांगा. आता सांगा हा इक्वल आहे का. बेरिश हरामी बघा या पहिल्या कॅन्डलच्या हायच्या खालीच ओपनिंग आहे, गॅप डाऊन ने ओपनिंग आहे. बेरिश हरामी, हे बेरिश हरामी तयार झालेला आहे, हे लक्षात आलंय म्हणजे ट्रेंड बदलण्याचा हा संकेत आहे. इथून मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं, आपल्याला एक्झिट घ्यायचंय. कळलं का बघा एक्झिट कुठे घ्यायचं, Yes. हा पॉइंट लक्षात आला का. परफेक्ट. तर अशा पद्धतीनं हे आहे. हा, मला आणखी एक वाक्य बोलायचं होतं की आतापर्यंत आपण कॅन्डल म्हणजे काय, कॅन्डल कशी वर्क करते, सिंगल कॅन्डल प्रकार, डबल कॅन्डल प्रकार पाहिलेलो आहे. आणि इथून पुढे आता एकच भाग शिल्लक राहिला आहे म्हणजे ट्रिपल कॅन्डल प्रकार, त्याच्यामध्ये मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार आहे, तो घेऊ आपण. त्याच्यानंतर कॅन्डलचं संपूर्ण स्टडी या ठिकाणी आपला पूर्ण होईल. मग तुम्ही असं एक चिंतन करायचं आहे की आतापर्यंत ह्या झालेल्या भागावर आपण कितीपर्यंत स्टडी केलाय, कुठपर्यंत आपल्याला ते जमतंय आणि इथून पुढे आपण रेडी आहोत का. कारण या सगळ्या कॅन्डल प्रकाराच्या सगळ्या ह्याच गोष्टीवर ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्न अवलंबून आहेत, प्राइस पॅटर्न अवलंबून आहेत. हे सिंगल कॅन्डलचे मिळून ते सगळे पॅटर्न बनणार आहेत. मग तिथे कधी डबल कॅन्डल येतील, ट्रिपल कॅन्डल येतील, हे सगळ्या जो ग्राफ आहे त्या मिळून एक प्राइस पॅटर्न बनतो.
मग त्याच्यासाठी रेडी व्हायचं असेल तर या सगळे पॅटर्न आपल्याला हे सगळे पॅटर्न आधी कम्प्लीट करावं लागणार आहे. याला किती वेळ देणार तुम्ही मला सांगा, आणि त्यानंतर मग आपण सुरुवात करायची आहे. तुमचा स्टडीचा वेग वाढवावा लागतो. असं नाही की मी दिवसभर ड्युटी करून आलोय, आता थकलोय आणि आता मी उद्या बघतो किंवा जाऊ दे मरू दे, असं जर काही म्हणत असाल तर तुम्ही ती चूक करताय. तसं नका करू. कारण एकदा जर पार्ट माग पडला तर तो पार्ट पुन्हा म्हणजे होणार नाही आपल्याकडनं. तो कंटिन्यू व्हायला आपल्याला वेळ लागेल. त्यामुळं लागली जेव्हाच तेव्हा पूर्ण करत राहा. कसं वाटतंय बघा सगळा पार्ट. आणि डबल कॅन्डल पॅटर्न, सिंगल कॅन्डल पॅटर्न प्रकारापैकी मी तुम्हाला क्वेश्चन विचारते सर्वांना, सर्वात फेवरेट काय वाटला, कोणता पॅटर्न वाटला किंवा